कावर रुक्मा काकू काय म्हणते ऊन बापा, आता एप्रिल महिना लागला. भले ऊन जमते हो. भले ऊन तर पुरायली बाबा यावर्षी तर. अरे बा, आता उन्हीचं काम ऊन करणारच आहे. ऊन आता उन्हाळ्यात तपणार नाही तर काय करन सांग बरं. खरे गण्या, विहिरीची लेवल लय खाली गेली का रे? लय कमी पाणी वाटून राहिलं विहिरीत. हो ना बिचारे काकू, पाण्याची लेवल तर अशी खाली चालली, विहीर कोरडी उपर राहिली. ते तर बरं झालं मी ठिबक लावलं म्हणून पाणी कमी लागून झाडं जिवंत तरी आहे. खरे गण्या, आपल्या गावातल्या राजा सगळ्याच्याच विहिरी आटून राहिल्या रे. पुढच्या वर्षी जर थोडंसं पाणी कमी आलं तर कसं होईल रे आपल्या गावचं? हो ना राजा, पाणी अडवा लागते आपल्याला, जिरवा लागते. पण पाणी अडवतो म्हटलं तर राजा शेततळे करावं लागते, शेततळ्यासाठी जागा जाते. तलाव करावं लागते, धरणं बांधावं लागते, त्याच्यासाठी जागा जाते. जागा द्यायला कोणी तयार राहत नाही. काय करावं राजा, कसं अडन पाणी? हे पाहिजे नाही, आता पाणी अळवासाठी जिरवासाठी कृषी विभागामार्फत जलतारा योजना आली आहे. हे खूप चांगली योजना आहे. याच्यात काही जागा गिगा जात नाही. मस्त योजना आहे. चल तुला समजून सांगतो. हे पाहिजे नाही, तुझ्या 3 एकरातलं पाणी इकडे जमा होते आणि पाणी साचते, त्याच्यामुळे तुझे पीक खराब होते. आता ह्या भागात जर तुझ्या 3 एकरासाठी 3 खड्डे केले तर तुझ्या वावरातलं पाणी मस्त त्या खड्ड्यात जमा होऊन पण जमिनीत मुरते. हो पण काकू, खड्डे कसे तयार करायचे? हे पाहिजे ना, खड्डा तयार करताना 5 बाय 5 फुटाचा खड्डा करायचा. तो 6 फूट खोल घ्यायचा आणि त्याच्यात मोठे दगड खाली, मधात मध्यम दगड आणि वर बारीक दगड घ्यायचे. आणि तो खड्डा अर्धा फूट मातीनं भरून द्यायचा वरून. म्हणजे याच्यात जवळपास 3,60,000 लिटर पाणी एका खड्ड्यात मुरते. विचार कर. काकू, आम्हीच भेटलो का हो तुला तानाले? काही बिचारे एवढ्या खड्ड्यात 3,60,000 लिटर पाणी बसते म्हणतं आणि पाणी जमिनीत मुरते म्हणतं. म्हणजे काय आम्हीच भेटलो काय? काही बिचारे ताणतं. हो ना बिचारे काकू, एवढ्या खड्ड्यात एवढं लिटर पाणी तरी बसते का? काहीतरी बोल ना आता. गण्या, तुम्हाला फक्त पाणी वापरणं जमते रे. पाण्याचा हिशोब तरी माहिती आहे का तुम्हाला? आता मला सांग, तुझ्या घरचा स्लॅब किती स्क्वेअर फुटाचा आहे रे? 1000 स्क्वेअर फूट. आता तुझ्या 1000 स्क्वेअर फूट स्लॅबवर पावसाचं किती पाणी पडते माहिती आहे का? सांग बरं. काय हो काकू, त्याच्या 1000 स्क्वेअर फूट स्लॅबवर 300-400 लिटर पाणी पडत असेल पावसाचं. हेच तर तुम्हाला पावसाचं गणित समजत नाही. अरे याच्या 1000 स्क्वेअर फूट स्लॅबवर पावसाचं 1,00,000 लिटर पाणी पडते. 1,00,000 लिटर. विचार कर, तर तुझ्या वावरात किती लाख लिटर पाणी पडत असन. आणि ते पाणी इथं येऊन 3,60,000 लिटर म्हणजे काय झालं रे? हे पाणी मूर्ती म्हणजे अभ्यास आहे याचा. बापरे बाप, खतरनाक आहे हो काकू हे. पाणी वापरताना तर आम्ही हा विचार करतच नाही बिचारे. बरं रुक्मा काकू, या खड्ड्याला कृषी विभागामार्फत अनुदान कसं आहे सांग बरं. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत या 5 बाय 5 बाय 6 फूट खड्ड्याचे आणि याच्यात गोटे भरण्याचे एकूण असे 4500 रुपये तुम्हाला अनुदान भेटते. आणि जलतारा प्रकल्पाचा बोर्ड लावला तर त्याचे 500 असे एकूण 5,000 रुपयाप्रमाणे पर्यंत तुम्हाला अनुदान भेटू शकते. बरं, या प्रकल्पासाठी काकू काय करायला लागेल? काही नाही, सोपा आहे. आपल्या कृषी सहाय्यकाकडे 7/12, 8 आधार कार्ड, बँक खातं पुस्तक आणि एक जॉब कार्ड असे 5 कागद देऊन द्या आणि तुमचा फॉर्म भरून घ्या. एकरी 1 खड्ड्याप्रमाणे तुझ्या जर 3 एकर असन तर तुले 3 खड्डे करता येते. 4 एकर असन तर 4 खड्डे करता येते. आणि त्याप्रमाणे त्या खड्ड्याप्रमाणे तुम्हाला अनुदान भेटते. काऊ काकू, ते खड्डे केले तर मग ते जागा वायानी जाईन का हो? अरे बापा, त्या खड्ड्यावर माती राहते की नाही, तर तुला ते जागा पेरता येते. तुझी कोणतीच 1 फुटही जागा वाया जात नाही. आणि पाणी लाखो लिटर न तुझ्या जमिनीत मुरते. आता जलतारा प्रकल्प भलता खतरनाक आहे हो काकू. हे गावाचा तर बिचारे टंचाईमुक्त गावच होते हो आपलं. हो, तुम्ही पण सर्व शेतकरी बंधूंनो आपल्या कृषी सहाय्यकाकडे कागदपत्र सादर करा आणि हे जलताराचे शोषखड्डे घ्या, जेणेकरून विहिरीच्या पातळ्या वाढन आणि आपलं गाव जलयुक्त होईल.